Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? महायुतीच्या बैठकीआधी पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांच्यात बैठक. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. महायुतीची आज अमित शहांसोबत दिल्लीत सायंकाळी 5:30 वाजता बैठक. मुख्यमंत्री शिंदे 4 वाजता दिल्लीत पोहोचणार. शहांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस दुपारी 3:30 वाजता दिल्लीला रवाना होणार. दिल्लीत आज मुख्यमंत्री पदाचा निर्णय होणार. अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक. देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होण्यापूर्वी रायगडवर भेटीगाठी सुरू. सागर बंगल्यावर सध्या भेटीगाठी सुरू झाल्या. नवनीत राणा, रवी राणा फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले. धनंजय मुंडे, सुधीर मुनगंटीवार फडणवीस यांच्या भेटीसाठी सागरवर. दिल्लीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेलांच्या घरी बैठक. महायुतीच्या बैठकीपूर्वी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यामध्ये चर्चा. एकनाथ शिंदे दिल्लीत पक्षांच्या सर्व खासदारांची भेट घेणार. अधिवेशनामुळे शिंदेचे सर्व खासदार सध्या दिल्लीत. शिंदेंनी सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. दिल्लीत शहा आणि विनोद तावडेंमध्ये सीएम पदासंदर्भात चर्चा. मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल, दोघांमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. शिंदेंची कालची भूमिका म्हणजे मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला असं नाही. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात, सरकार स्थापनेपर्यंत सस्पेन्स राहू द्या. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत. श्रेष्ठींसोबत आम्ही बसून आम्ही निर्णय घेणार. एकनाथ शिंदेंनी सर्व गोष्टी क्लिअर केल्या. फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल. फडणवीसांनी राज्याचा विचार केला तर त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू. राऊतांचं विधान. तर भाजप सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्रीपद एका पक्षाचं झाले. संजय राऊतांचं वक्तव्य. संजय राऊतांचे सूरच नव्हते तर दिशाही लवकरच बदलेल. तर राऊतांच्या फडणवीस मुख्यमंत्री चालतील या वक्तव्यावरून नवनीत राणा यांचा टोला. मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस महाराष्ट्राची पसंती. उलटसुलट राजकारण झालं तर माझ्यासह हजारो कार्यकर्ते आत्मदहन करतील. भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचा ट्विट करत इशारा. माझा लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री अशी शिंदेंची इमेज. त्यांचा महायुतीला फायदा झाला. शिंदेच पुन्हा सीएम व्हावे अशी सर्वांची इच्छा. खासदार धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया. नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना सर्वाधिक संधी मिळणार. 50 पेक्षा कमी वय असणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावर भर. सूत्रांची माहिती. तर मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित झाल्यावर मंत्रिपदही ठरणार असल्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार. अजित पवारांची माहिती. 30 किंवा 1 तारखेला शपथविधी व्हायला पाहिजे. अजित पवारांची प्रतिक्रिया. 132 आमदार असलेल्या भाजपचे मंत्रिमंडळात मंत्री जास्त असतील. मंत्रिपदाचा फॉर्म्युला आज ठरणार. छगन भुजबळांची माहिती. मुघलांच्या काळात दिल्लीवरून फरमान जारी केलं जायचं. मोदी फरमान जारी करतील. दिल्लीला कशाला येता. महायुतीच्या दिल्लीतील बैठकीवर प्रियंका चतुर्वेदींची टीका. एकनाथ शिंदेंनी पक्षाचे सर्व अधिकार मोदी शहांना दिले. शिंदेंनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये. संजय राऊतांची शिंदेंवर टीका. कल्याण पूर्वेतील शिंदे गटाच्या बॅनरची चर्चा. आशीर्वाद प्रभू श्री रामाचा विजय झाल्याचा धनुष्यबाणाच्या बॅनरवर आशय. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरेंनी लावले बॅनर. अजित पवारांना पहिल्या 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री करा. आमदार मनोज कायंदेंची मागणी. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक. देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घराबाहेर महाविजयाचे शिल्पकार असे बॅनर लागले. फडणवीस यांच्या घराबाहेर 20 फुटाचे भले मोठे कटआउट. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून कार्यकर्त्यांची बारामती ते शिर्डी पायीवारी. माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या वतीने पायीवारीचं आयोजन. बच्चू कडू स्वतःच्या मतदारसंघात दिवे लावू शकले नाही. त्यांना जनतेनं त्यांची लायकी दाखवली. नवनीत राणांची बच्चू कडूंवर टीका. माझ्या पराभवाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न राणांनी करू नये. मला पाडण्याची राणा दाम्पत्याची लायकी नाही. बच्चू कडूंना नवनीत राणा यांच्यावर पलटवार.
पराभवानंतर बच्चू कडू 2 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार. सत्ता की सत्तेच्या बाहेर, झेंडा की सेवा याचा निर्णय बच्चू कडू घेणार. बच्चू कडूंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. जरांगेंमुळे मला मोठ्या वर्गाची मतं मिळाली नाहीत. भुजबळांचं विधान तर ईव्हीएममध्ये गडबड असती तर मलाही 1 लाख मतं मिळायला हवी होती. भुजबळांचा टोला. ओबीसीच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून फडणवीसांनी काम केलं, त्यामुळे त्यांना प्रचंड टार्गेट केलं जातंय. नाव न घेता छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा. नाशिकच्या सिन्नरमधील वडशिरे गावात झळकले खासदारांना गावबंदीचे फलक. निवडणुकीच्या निकालानंतर अज्ञातांनी लावला खासदारांना गावबंदीचा फलक. ग्रामपंचायतीने फलक हटवला. सोलापूरमधील बोरामणी ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाचा झेंडा. अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्ष अरुणा राज साळुंखेंची सरपंचपदी निवड. शरद पवारांनी आता घरी बसावं. पवारांनी अनेकांचा वाटोळ केला, आता जनतेचा वाटोळ करू नका. राधाकृष्ण विखे पाटलांचा पवारांवर हल्लाबोल. मनसेच्या बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमवर संशय. राज ठाकरे यांनी सर्व उमेदवारांची मतं ऐकून घेतली. राज ठाकरे लवकरच भूमिका मांडणार. विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गट आता ऍक्शन मोडवर. राज्यात 95 मतदारसंघातील आकडेवारीत तफावत असल्याचा संशय. पराभूत उमेदवारांना 87 अर्जावरील आकडेवारी जमा करण्याच्या सूचना. मवियातून आम्ही बाजूला जाणार नाही. मवियातून बाहेर पडण्याची फक्त कार्यकर्त्यांची भूमिका. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणं एकत्र बसून शोधू. अंबादास दानवेंच्या भूमिकेनंतर राऊतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात 2 तासात 76 लाख मतं कशी वाढली? ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल. तर 95 मतदारसंघामध्ये मतदानात तफावत. प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप. इम्तियाज जलीलांनी केलेल्या आरोपांच्या तपासणीसाठी समिती स्थापन. पैसे देऊन मतदान बाद केल्याचा इम्तियाज जलील यांचा अतुल सावेंवर आरोप. मुंबई पालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची माहिती. भाजपकडे 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य. मुंबईत 1970च्या दशकापासून पालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व. भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये. निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी जेपी नड्डा यांच्याकडून निरीक्षकांच्या नेमणुका. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेता ठरवण्याचा अधिकार श्रेष्ठींना. विधिमंडळ पक्षनेता, गटनेता आणि प्रतोद ठरवण्याचे सर्व अधिकार मल्लिकार्जुन खरगे यांना सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत. दिल्लीत उद्या खरगेंसोबत राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक. महाराष्ट्रातील निकालासह विधिमंडळातील गटनेता आणि प्रतोद निवडी संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची धमकी. मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल प्रकरणी शीतल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मोदींना मारण्याचा प्लॅन झाल्याचा केला होता दावा. रवींद्र चव्हाणांनी खासदारकीची शपथ घेतली. नांदेड पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाण विजयी. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी खासदारकीची शपथ घेतली. वायनाडमधून खासदार झाल्यानंतर प्रियंका गांधी पहिल्यांदा संसदेत. संभाजीनगरमधील भराडी निम्न मध्यम प्रकल्पाला स्थगिती. साखळी बंधाऱ्यात पाणी जमणार नसल्याचा मेरीचा अहवाल. सत्तारांनी मंजूर केलेल्या 534 कोटींच्या प्रकल्पाला औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगिती. समीर भुजबळ आमच्या सोबत होते आणि राहणार. समीर भुजबळांसंदर्भातील प्रश्नावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. नांदगावात शिंदे गटाच्या सुहास कांदेंकडून समीर भुजबळांचा पराभव. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय पुढच्या वर्षी. 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी. प्रलंबित याचिकांवर सुनावणी घेण्याच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख. मविया आणि महायुतीच्या उमेदवारांचे पोलीस संरक्षण काढलं. विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेलं संरक्षण काढलं. विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडीत धुसफूस. आगामी निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार. काँग्रेस आणि पवार गटाने विधानसभेत अपेक्षित सहकार्य केलं नसल्याचा आरोप. दत्ता भरणेंना मंत्रिपद मिळावं म्हणून कार्यकर्त्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली. भरणेंच्या मंत्रिपदासाठी सोलापुरातील कार्यकर्त्यांकडून अजित पवारांकडे मागणी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून नाशिकच्या येवल्यामध्ये महादेवाची आरती. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून महादेवाला साकडं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी नंदुरबारमध्ये गणपतीची आरती. भाजपच्या विजय चौधरींकडून गणपतीला साकडं. नागपूरच्या सावनेर विधानसभा मतदारसंघात भावी पालकमंत्री म्हणून आशिष देशमुख यांचे होर्डिंग्ज लागले. कामगिरी दमदार, आमदार दमदार अशा आशयाचा उल्लेख करत सरकार स्थापनेपूर्वीच होर्डिंग्ज. छगन भुजबळांकडून महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त अभिवादन. नाशिकमधील मुंबई नाका परिसरातील फुलेंच्या पुतळ्याला भुजबळांनी अभिवादन केलं.
नांदेडमध्ये नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचं जल्लोषात स्वागत. चिखलीकरांनी पत्नीसोबत फुगडी खेळून आनंद साजरा केला. प्राजक्त तनपुरे आणि संदीप वरपेंचा ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अनामत रक्कम भरली. ईव्हीएमवर शंका असल्याने अर्ज दाखल केल्याची वरपेंची माहिती. नंदुरबारमध्ये शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींच्या विजयी मिरवणुकीत तरुणांचा राडा. तरुणांमधील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सांगोल्यातील 14 गावात शेतात पाणी आलं नाही तर राजकीय संन्यास घेईन. सांगोल्यातील चिंतन बैठकीतून शहाजी बापू पाटलांचं वक्तव्य. बेस्ट कर्मचाऱ्यांना अखेर दिवाळीचा बोनस मिळाला. आचारसंहिता संपल्यानं 27,000 कर्मचाऱ्यांना रखडलेला बोनस मिळाला. मराठवाड्यात 3 महिन्यात 180 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. शेतमालाला कमी भाव आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांची आत्महत्या. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. लातूरच्या आडत बाजारात भाव मिळत नसल्याने सोयाबीनची आवक घटली. बाजारात सोयाबीनला सध्या 4,100 रुपयांचा दर. अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनची आवक वाढली. बाजारात दररोज 10 ते 12,000 क्विंटल सोयाबीनची आवक. सोयाबीनला 4,200 पर्यंतचा भाव. सोयाबीन खरेदी केंद्रात 12% ओलावा ऐवजी 15% बाबतचा सुधारित नियम लागू करा. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गुंदेकर यांची जिल्हा पणन विभागाकडे मागणी. धाराशिव जिल्ह्यात 84% रब्बीची पेरणी. पाऊस जास्त झाल्याने पेरण्या लांबल्या. हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव. नांदेड जिल्ह्यात वातावरण बदलामुळे तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव तर तूर उत्पादक शेतकरी संकटात. विधानसभा निवडणूक संपताच राज्यात ऊस गळीत हंगाम सुरू. कारखानदार निवडणुकीत व्यस्त असल्याने 15 ते 20 दिवसांपासून ऊस गळीत हंगाम होता बंद. अहिल्यानगरातील शेवगावच्या एका खासगी कापूस केंद्राला आग. आगीत 1,200 क्विंटल कापूस जळून खाक. नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये ईस्ट आफ्रिकेच्या मलावीमधून आंब्याची आवक. बाजारात पहिली खेप दाखल झाल्याने आंबा खवय्यांना पर्वणी. पेटीला 3 ते 5 हजारांचा दर. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी राहुल कडिलेंकडून शेतकऱ्यांना कापूस वेचणी पिशव्यांचं वितरण. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 12,240 पिशव्यांचा पुरवठा. भुसावळ आणि मुक्ताईनगर परिसरात ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड. जिल्ह्यातील साखर कारखाने बंद असल्यानं ऊस उत्पादकांची चिंता वाढली. शेतकऱ्यांना मध्य प्रदेश आणि विदर्भात ऊस पाठवण्याची वेळ. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अनियमित कर्जवाटप प्रकरण. तत्कालीन संचालक मंडळाला मोठा धक्का. बँकेच्या कर्जवाटपामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप. जालन्यात शेतकऱ्यांचं महावितरण कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन. 15 दिवसांपासून लाईट नसल्याने शेतकरी बांधव आक्रमक. आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा. इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांची मांदियाळी. आळंदीत वारकऱ्यांकडून माऊलींचा गजर. ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात अनेक वारकरी दंग. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात गायिका कोमल शेलार यांनी सादर केला अभंग. पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून माऊलींचं दर्शन घेण्यासाठी इंद्रायणी काठी वारकऱ्यांची गर्दी. इंद्रायणीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एनडीआरएफची टीम तैनात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त अभिनेत्री आर्या घारे आळंदीत कॅमेरा वारकऱ्यांचे फोटो टिपताना दिसून आली. आर्या घारेकडून सोशल मीडियावर विविध पैलू शेअर. बुलढाण्याच्या आंबाबर्वा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी. अभयारण्यात 18 वाघ आणि इतरही प्राणी दिसत असल्याने पर्यटकांमध्ये उत्साह. नव्या सरकारने नाणार रिफायनरी प्रकल्प साकारावा. रिफायनरी समर्थक समितीची ही भूमिका. विजयदुर्ग बंदरासह नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी मागणी. कोस्टल रोड जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. कोस्टल रोडला वांद्रे वरळी सी लिंक जोडणारा अंतिम 60 मीटर स्पॅन यशस्वीरित्या स्थापित झालेला आहे. मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली. मुंबईच्या हवेचा AQI आता 118 वर. प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी नागरिकांची मागणी. राज्यात 1,511 शाळांपैकी केवळ 58 शाळेतच सीसीटीव्ही न बसवल्यास आता शाळांची मान्यता रद्द होणार. शिक्षण विभाग ऍक्शन मोडवर. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim?
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.